नमस्कार. संवाद तर्फे तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. आजचा विषय आहे आजचा विषय आहे उद्या असलेली दीप अमावस्या असा आजचा विषय आहे. म्हणून आज तुम्हाला दिवा घेऊन बसायला सांगितलं होतं. पण जर तुमच्याकडे दिवा जवळ नसेल किंवा तुम्हाला जवळ लावून ठेवणं शक्य नसेल, आपल्याला थोडक्यात त्याच्यावर त्राटक करायचंय पहिली 2 ते 3 मिनिटं, म्हणून दिवा सांगितलाय. कारण आजचा विषयच आहे दीप अमावस्या. पण जर तुम्हाला शक्य नसेल तर मी एक फोटो इथे दाखवेन स्क्रीनवर. त्या ज्योतीचाच असा एक फोटो आहे, तर तो त्याच्यावर पण तुम्ही त्राटक केलं तरी काही हरकत नाही. म्हणजे आता जर तुम्हाला दिवा लावणं काही कारणाने नसेल शक्य बाजूलाच, तर आपण त्याच्यासाठी आधी संकल्प लिहिलाय आणि दिवा जवळ ठेवलाय. तर मेडिटेशनला सुरुवात करण्यापूर्वी थोडंसं त्याबद्दल, म्हणजे आता त्राटक बरेच जण योगा करतात, तर त्राटकाचं महत्व सगळ्यांनाच माहिती आहे. पण तरीही परत एकदा त्याच्या त्याच्या मागची काही सायंटिफिक पण रिझन्स आहेत, की आपल्याला योग किंवा आपल्या शास्त्रामध्ये सांगितल्याप्रमाणे त्या दिव्याचं महत्व तर आहेच, प्रश्नच नाही. पण सायंटिफिक पण रिझन्स आहेत. मनशक्ती केंद्राने त्याच्यावर बराच रिसर्च केलाय आणि त्यांच्याकडे ज्योती ध्यान आणि प्रकाश प्रार्थना अशी असते. एकाच वेळेला ते करतात. तर त्याच्या मागचं आपण कारण बघूया. हे मी नेटवरूनच घेतलेलं आहे कारण, त्यामुळे तुम्हालाही ते मिळेल. सो म्हणजे नेटवर सर्च करून आपल्याला कळू शकतं. एक सेकंड. तर त्याच्या मागची काही सायंटिफिक कारणं आहेत, सायकोलॉजिकल कारणं आहेत. तर आपण थोडक्यात अगदी ते बघूया. की while framed in a spiritual context, a mechanics behind Prakash Prarthana align with several established principles in neuroscience and behavioral psychology. Autonomic nervous system regulation, focused visualization and rhythmic repetition, lower heart rate and reduce cortisol. म्हणजेच तो जो स्ट्रेस हार्मोन आहे, आजकाल हे शब्द अगदी सगळ्यांच्या माहितीचे झालेत, कोर्टिझॉल, डोपामाइन, अमुक तमुक. तर त्या कोर्टिझॉल रिड्यूस करायला मदत करतं. and shifting the body from a sympathetic, that is fight or flight state, to parasympathetic, which is rest and digest state. म्हणजे आपल्याला अगदी जे असं स्ट्रेस लेव्हलमुळे जी आपलं स्टेट झालेलं असतं आपल्या माइंडचं, आपल्या फिजिकल बॉडीचं, ते आपल्याला रेस्ट कडे नेतं. कॉग्निटिव्ह रिफ्रेमिंग, हे मी असं जरा थोडक्यातच 1-2 वाक्यात सांगते. आणि प्लासिबो अँड एक्सपेक्टेशन इफेक्ट, माइंडफुलनेस अँड कॉन्सन्ट्रेशन. तर मुख्यतः धारणा, म्हणजे आपण त्या दिव्याच्या ज्योतीवर धारणा करणार आहोत आणि त्याचा विद्यार्थ्यांना सुद्धा खूप उपयोग होतो, की कॉन्सन्ट्रेशनसाठी. तर म्हणजे अगदी 5 मिनिटं जरी केलं तरी त्याचा खूप चांगला, आणि कॉन्सन्ट्रेशन फोकस हे सगळ्यांनाच गरजेचं असतं, असं नाही की फक्त विद्यार्थ्यांनाच आहे. तर आपल्याला सुद्धा ते गरजेचं असतं. त्याच्यामुळे आपण ह्या ज्योती ध्यान करणार आहोत सुरुवातीला 5 मिनिटाचं. 5 मिनिटं म्हणजे त्याच्यामध्ये तुम्ही ब्लिंक करायचं नाही वगैरे असं काही नाही. कुठच्याही प्रकारचा स्ट्रेस घेऊ नका. तुम्ही मध्ये असे डोळे थोडेसे हे केले तरी काही हरकत नाही, कारण त्याचा एक वेगळा स्ट्रेस येतो नाहीतर. त्याच्यामुळे डोळे मध्ये असे मिचकावले किंवा अलगद, फक्त अलगद करा, अगदी असं करू नका, अलगद करा. जर का वाटलं डोळे हे करायचं तर अगदी 2 ते 3 मिनिटं आपण करणार आहोत. आणि हे करताना आपण जेव्हा पॉझिटिव्ह थॉट्स आपल्या मनात आणतो, हे विशेषतः मनशक्तीमध्ये सांगितलं जातं, की या म्हणजे ज्योतीवर, याच्यावर जेव्हा त्या प्रकाश कणांमध्ये आपले पॉझिटिव्ह थॉट्स येतात, तर ज्योती ध्यान करताना हे पण आपण एक जर त्याच्यात ऍड केलं, की नुसतंच त्राटक किंवा नुसतंच तिकडे एकटक बघत न राहता, त्याच्यामध्ये आपण जे आपल्याला हवा आहे तो संकल्प, म्हणून मी संकल्प आधी लिहायला सांगितला,
तो संकल्पही आपण त्याच्यामध्ये ऍड करू शकतो. पण तुम्हाला जर त्यावेळेला काही आठवलं नाही तर अगदी सोपे छोटे छोटे वाक्य, अगदी नुसतं आय एम हॅपी एवढं जरी टाकलं तरी काही हरकत नाही. आय एम हॅपी, आय एम हेल्दी, किंवा लाईफ इज इझी, अशा टाईपचे जे छोटे छोटे वाक्य संकल्प असतात ना, ते पण तुम्ही ते ज्योतीकडे बघताना करू शकता, की जे तुमच्याशी रिलेटेड आहे. तुम्हाला जे जास्त वाटतं की हे माझ्या करता चांगलं आहे, तर ती छोटं छोटं पण तुम्ही म्हणजे ते त्यावेळेला ज्योती ध्यान पण करा, मग ती वाक्य पण आठवा, मग संकल्प आठवा, असं सगळं करायला समजा तुम्हाला नाही जमलं, तर अगदी अशी छोटी छोटी वाक्य सुद्धा तुम्ही त्याबरोबर मनातल्या मनात म्हणू शकता, उपांशु वाणीमध्ये म्हणू शकता, कशाही प्रकारे म्हणू शकता. तर आपण आता हे ज्योती ध्यान सुरुवातीला करूया, त्यानंतर डोळे मिटून पुढचं ध्यान होणार आहे. तर त्याच्यामुळे ज्यांच्याकडे बाजूला मेणबत्ती, समई, दिवा असं काही नसेल किंवा त्यांना लावणं शक्य नसेल, आणि ती ज्योत आहे ना ती स्थिर राहील असं बघा, कारण की ते पंख्याने जर फडफडली तर मग ते आपलं कॉन्सन्ट्रेशन नीट होत नाही. तर त्याच्यामुळे जर तुम्ही ती स्थिर ज्योत लावू शकला तर जास्ती चांगलं. पण जर तुम्हाला शक्य नसेल तर मी एक स्क्रीन शेअर करते ज्याच्यावर ज्योत आहे, सो यू कॅन फोकस ऑन दॅट ऑल्सो. तर ज्यांना दिवा प्रत्यक्ष लावणं शक्य नसेल त्यांनी याच्यावर फोकस केला तरी काही हरकत नाही. आपल्याला मेन फोकस हा आपला मुख्य उद्देश आहे. तुम्हाला काही जर डाऊट असेल तर तुम्ही विचारू शकता, नाहीतर लगेच ध्यानाला सुरुवात करूया. कोणाला जर 2-3 मिनिटं हवी असतील संकल्प लिहिण्यासाठी तरीही सांगा, आपण कसं थांबू शकतो 1-2 मिनिटं. ठीक आहे, मग मी असं अज्युम करते की तुम्ही संकल्प लिहिला आहे आणि तुमच्या जवळ निरांजन ज्योत किंवा मेणबत्ती कोणत्याही फॉर्म मधली ज्योत आहे. चष्मा काढून ठेवला तर जास्त चांगलं. मी सांगितल्यानंतर डोळे मिटून आपल्याला ध्यानच करायचंय, त्याच्यामुळे आता चष्मा घालून ठेवला तरी चालेल. मी एक विचारू. हा बोला. म्हणजे तुम्ही संकल्प लिहि असं म्हटल्यानंतर मी माझ्याबद्दल पण लिहिला, पण माझ्या मुलीबद्दल पण लिहिला. म्हणजे आम्ही दोघीच फॅमिलीमध्ये आहोत. तर ओके. म्हणजे असं हे पण चालेलच असं मी गृहीत धरते. म्हणजे हा योग्यच आहे, चालतं, कारण पण एक दिवाचं एक लिहिला तर जास्ती चांगलं, म्हणजे जेवढं अगदी पिन पॉइंटेड असेल तेवढा जास्ती चांगलं. तुमच्या मुलीसाठी घेऊन पाहिजे तर तुम्ही परत करू शकता. अच्छा, चालेल. हा, म्हणजे तुम्ही जितक्या वेळा ध्यान कोणत्याही प्रकारचं मेडिटेशन करता किंवा काहीही साधना करत असाल, म्हणजे तुम्ही जप म्हणत असाल, एखादी पोथी वाचत असाल किंवा जे काही अध्याय म्हणत असाल, मंत्र स्तोत्र काही म्हणत असाल, तर ते संकल्पपूर्वक केलं तर छान होतं. संकल्प करायचा त्याच्या सुरुवातीला की मी आता 21 दिवस हे पोथी वाचन करणार आहे. एक्झाम्पल, 21 असं हम्म, नाही, तुम्ही 3 दिवस पण घेऊ शकता, 11 दिवस पण घेऊ शकता. तुम्हाला जितके दिवस, 7 दिवस घेऊ शकता. तुम्हाला जेवढे दिवस जमणार आहे तेवढे दिवस तुम्ही घ्या आणि त्याच्या सुरुवातीला संकल्प करा, जसं आता आपण करतोय, आणि ते ती साधना करा, तसंही चालेल, काही हरकत. किंवा हे पुन्हा एका वेगळा संकल्प घेऊन केलं तरी चालेल, काही हरकत. पण जर चालेल. एक घेतला तर जास्ती छान, कारण आपण तेवढं ते एका वेळी एक आपण हे करतो, कारण की फोकस पण आपलं आपलं जे माइंड असतं ना, ते पण असं मी वाचलं, माझ्या वाचनात आला होता, तो रिसर्च पण आहे. काही लोक मल्टीटास्किंग करतात असं आपण म्हणतो, पण हम्म. माइंड हे एका वेळेला एकच गोष्ट करू शकतो, म्हणजे एकाच गोष्टीवर फोकस असतो. आपण मल्टी टास्किंग करत असतो याचा अर्थ एकाच वेळी आपण म्हणजे ए कामाबद्दल, बी कामाबद्दल, सी कामाबद्दल, पण एका वेळेला आपण एकाच कामाबद्दल बोलतो. मग पहिला थॉट ए कामाचा असेल, दुसरा थॉट बी कामाचा असेल, तिसरा थॉट सी कामाचा असेल, बट वन ऍट अ टाइम ओनली. तर त्याच्यामुळे आपण जर एका वेळेला एक घेतलं तर जास्ती चांगलं. मग तुम्ही नेक्स्ट ठीक. टाइम करा, असं काही नाही.
काही हरकत नाही. कॅन डू एन नंबर ऑफ टाइम्स. तर मी असं अज्युम करते की तुम्ही ज्योत लावलेली आहे आणि त्याच्यावरती तुम्ही ध्यान करत आहात. हे ध्यान करत असताना, ज्योतीवर त्राटक करत असताना आपला संकल्प आठवायचा, नाहीतर छोटे छोटे पॉझिटिव्ह थॉट्स आठवू शकता. जितक्या वेळ तुम्हाला एकटक बघता येईल तितक्या वेळ बघा, अन्यथा तुम्ही पापण्या मिटल्या तरीही चालतील, उघडझाप केली तरीही चालेल. डोंट स्ट्रेस युअर आईज. हे करत असतानाच आपण मास्टर्सना आवाहन करायचंय आजच्या आपल्या या ध्यानासाठी, आणि नजर ज्योतीकडे ठेवूनच मास्टर्सना आवाहन करायचं. जी काही तुमची कुलदेवता, इष्टदेवता, तुमची श्रद्धास्थान तुमचं असेल, त्या सगळ्यांना मिळून देवी देवता, मास्टर्स असं म्हटलं जातं, गुरु. तर त्यांना आठवायचं, त्यांना तुमचा संकल्प सांगायचा. हा संकल्प श्वास आतमध्ये घेत घेत तुमच्या आज्ञाचक्रामध्ये सोडायचा. या ज्योतीवर संपूर्ण लक्ष आहे, फोकस आहे. याच्या दीप अमावस्येबद्दल आपण हा संकल्प आणि मेडिटेशन करतोय. एक प्रकारे ज्योत हे सूर्याचं प्रतीक मानलं गेलेलं आहे. सूर्य जो प्रकाश देत असतो आपल्याला, सूर्याकडून आपण जी ऊर्जा घेत असतो, त्याचं हे छोटस स्वरूप आहे. त्यामुळे ज्यांचा कोणाचा देवावर, गुरु, मास्टर्स कोणावर विश्वास नसेल, तर तुम्ही जस्ट सूर्याला सुद्धा आवाहन करू शकता. बिकॉज दॅट इज द मेन लाईफ फोर्स, लाईफ एनर्जी फॉर ऑल ऑफ अस ऑन अर्थ. आता सावकाश डोळे मिटून घ्यायचे. अलगद डोळे मिटलेले आहेत. ही जी ज्योत आहे ती तुमच्या बंद डोळ्यांसमोर तुम्हाला जाणवत असेल. श्वासाकडे लक्ष द्यायचं. इनहेल, एक्झेल. या प्रत्येक श्वासाबरोबर आपण छान पॉझिटिव्ह एनर्जी या प्रकाशात बरोबर आपल्याला जी मिळतीये, ती सगळी ऊर्जा आपण प्रत्येक आत येणाऱ्या श्वासाबरोबर आपल्यामध्ये घेत आहोत, भरून घेत आहोत. आणि प्रत्येक बाहेर जाणाऱ्या श्वासाबरोबर आपल्याला नको असलेल्या गोष्टी बाहेर निघून जात आहेत.
डोळे अगदी अलगद मिटलेले आहेत. आता हळुवारपणे ह्या ज्योतीची स्थापना आपल्या हृदयचक्रामध्ये करायची आहे. सेंटर ऑफ युअर चेस्ट, वेअर द हार्ट चक्रा लाईज. ही ज्योत, जशी जशी ही ज्योत तिकडे पोहोचेल, जस्ट इमॅजिन की तिकडे एक कमळ असं फुललेलं आहे. त्या ज्योतीची स्थापना केल्याबरोबर ते कमळ, अतिशय सुंदर असं कमळ फुललेलं आहे. आपल्यातला प्रेम, करुणा हा जो भाव आहे, लव्ह अँड कंपॅशन, या गोष्टी ऍक्टिव्हेट होत आहेत. आपल्या प्रत्येकामध्ये या सगळ्या क्वालिटीज असतातच. हे प्रेम आणि करुणा आपण ऍक्टिव्हेट करतोय आता या क्षणी. त्या हृदय चक्रातलं जे कमळ आहे, त्या फुललेल्या कमळाबरोबरच आपल्या या क्वालिटीज ऍक्टिव्हेट होत आहेत. आता आपल्या इष्टदेवतेचं स्मरण करा. जेव्हा तुम्ही इष्टदेवतेचं स्मरण करता, त्यावेळेला आपोआपच ही जी ज्योत आहे, जी आपण हृदयात प्रस्थापित केली होती, हृदय चक्रात प्रस्थापित केली होती, तिला आता एक दैवी असं वलय प्राप्त झालंय. तर त्या शांत साध्याशा ज्योतीमध्ये आपण देवतेचं स्मरण केल्यामुळे ती ज्योत आता दैवी बनलेली आहे. आणि आता हीच दैवी शक्ती मनानेच आपल्याला संपूर्ण शरीरामध्ये पोहोचवायची. हा दैवी प्रकाश, ज्याप्रमाणे प्रकाश पसरल्यानंतर अंधार आपोआप पळून जातो, त्याप्रमाणे संपूर्ण शरीरातून, प्रत्येक पेशीमधून नैराश्याचा, आळसाचा, नकारात्मकतेचा, आजाराचा अंधार आपोआप पळून जात आहे. हृदयातून हळूहळू ही ज्योत वर वर सरकते. थ्रोट चक्रामध्ये, विशुद्धी चक्रामध्ये ही ज्योत पोहोचली आहे. विशुद्धी चक्राच्या आजूबाजूला असणारे अवयव, त्यांची शुद्धी, थायरॉइड ग्लँड्स या प्रकाशाने शुद्ध झालेले आहे. हे सगळं अनुभवा, मनानेच कल्पना करू शकता. यू कॅन इमॅजिन. या सगळ्याची शुद्धी होतीये या प्रकाशाने. आता ही ज्योत हळूहळू वर सरकत आहे आणि आपल्या जिभेवर स्थिरावलेली आहे. पंच ज्ञानेंद्रियांची आता आपण शुद्धी करतोय. जिभेवर स्थिरावली ती, त्यामुळे तिथेही पूर्ण शुद्धी होत आहे. जिभेवर आलेले वाईट शब्द, जे बऱ्याचदा आपण उच्चारलेले नसतात, ते तिथे अडकून पडले असतील तर ते शुद्ध होत आहे, त्याची शुद्धी होती. इथे आता चांगले शब्द येत आहेत या प्रकाशाने, या शुद्धीने.
ते शब्द आता चांगले, सात्विक, मधुर असे शब्द, असेच शब्द आपण वापरणार आहोत. अन्न ग्रहण करत असतो आपण जिभेने, तेही आपण सात्विक, सहज, सकस, पौष्टिक असं खाणार आहोत. इथून पुढे घ्राणेंद्रिय, नाक, ह्याची पण शुद्धी करायची. ती ज्योत आता नाकामध्ये पोहोचली आहे आणि ती शुद्धी करतीये. प्रत्येक पेशीपर्यंत हा प्रकाश पोहोचतोय. आता हळूहळू ही ज्योत डोळ्यांकडे सरकतीये. तिथून कानाकडे जात नंतर आज्ञाचक्रावरती स्थिरावली आहे. डोळे आणि कानांची ही शुद्धी झालेली आहे. आज्ञाचक्रामध्ये अतिशय प्रकाशमान झालेली ही ज्योत आपले इंट्युशन पॉवर्स वाढवते. आपल्या आजकालच्या जगात ज्याची अत्यंत गरज आहे, त्या इंट्युशन पॉवर्स वाढतायत. थर्ड आय चक्रा ज्याला म्हणतात, तिथूनच एंडोक्राईन ग्लँड्स सगळ्या चालवल्या जातात. त्यामुळे संपूर्ण बॅलन्सिंग होत आहे आपलं. आज्ञा चक्रामध्ये पोहोचून ह्या ज्योतीने संपूर्ण शरीराच्या हार्मोन्सचं बॅलन्सिंग केलेलं आहे. आता ही ज्योत मेंदूमध्ये, डोक्यामध्ये पोहोचलेली आहे. तिथे ज्ञानाचा प्रकाश पसरलाय आणि आता मेंदूकडून ज्याप्रमाणे शरीरातल्या प्रत्येक अवयवामध्ये मज्जातंतूंनी संदेश पोहोचत असतात, त्याप्रमाणेच मेंदूकडून हा प्रकाश संपूर्ण शरीरात पसरला जातोय. ही ज्योत आता हळूहळू मानेतून खांद्यांपर्यंत आली. आपण ज्या गोष्टींचं विनाकारण ओझं घेतलेलं होतं, ते आता आपण खाली ठेवून देतोय आणि तिकडे ज्यांना आधार देता येईल आपल्याला, अशा प्रकारे आपले खांदे आधार स्तंभाचं काम करणार आहेत. आणि नको असलेलं ओझं, मग ते नात्यांचं असेल, जबाबदाऱ्यांचं असेल किंवा अजून कसलंही असेल, ते खाली ठेवून द्यायचंय आणि ती जागा ज्याचा आधार वाटेल अशा खांद्यांनी घ्यायची आहे. त्यामुळे ही ज्योत आता खांद्यांपर्यंत पोहोचून हे पण काम करते. आता हळूहळू दोनही हात आणि दोनही हाताच्या बोटांच्या टोकांपर्यंत, नखांपर्यंत ही ज्योत पोहोचली. संपूर्ण हात, दोन्ही हात प्रकाशमय झालेत. आणि आपण जे म्हणतो कर्म, आपल्या हातून चांगली कर्म घडत आहेत. आता मनानेच इमॅजिन करायचं आहे की ही ज्योत संपूर्ण शरीरामध्ये, छातीचा भाग, छातीतले अवयव, पोटाचा भाग, मणिपूर चक्र आणि स्वाधिष्ठान चक्र यामध्ये पोहोचून तिथली शुद्धी करते. मणिपूर चक्राच्या थोडंसं खाली असलेलं नाभी चक्र, या नाभीमध्ये खूप काही असतं, जेनेटिक कोड्स असतात. जेनेटिक कोड्स रिपेअर होत आहेत.
या प्रकाशाने. त्यानंतर स्वाधिष्ठान चक्र, त्याच्या आजूबाजूचे अवयव आणि मूलाधार चक्रामध्ये ही ज्योत आता पोहोचली आहे. दोनही पायाच्या टोकांपर्यंत हा प्रकाश पोहोचतोय मूलाधार चक्रामधून. मांडी, गुडघे, पोटऱ्या, पावलं आणि दोन्ही पायाची बोटं असा प्रवास करत हा प्रकाश अगदी पायाच्या बोटाच्या नखांपर्यंत पोहोचलेला आहे. आणि आता आपले पाय योग्य मार्गावरून चालण्यासाठी सज्ज आहेत. आपण आपला लाईफ पाथ जो आहे, आपल्यासाठी योग्य असा मार्ग जो आहे, तो घेण्यासाठी आपण सज्ज आहोत. तुम्हाला कदाचित पायामध्ये काही संवेदना जाणवतील. पुन्हा एकदा जाणीव मूलाधार चक्रामध्ये आणायची आहे. मूलाधार चक्र, पाठीच्या कण्याचं खालचं टोक, इथून ही ज्योत आता हळूहळू वर सरकत सहस्रार चक्रापर्यंत गेलेली आहे. तिकडे तुम्हाला जांभळ्या रंगाचं किंवा गोल्डन सोनेरी रंगाचं सहस्त्र पाकळ्यांचं कमळ दिसेल, जे आपल्याला ब्रह्मांडाशी जोडत असतं. सहस्रार चक्र, जिथून आपण ब्रह्मांडातून, युनिव्हर्स मधून आलेली ऊर्जा घेतो, हे सहस्रार चक्र. इथे आता ही ज्योत पोहोचलीये आणि आता संपूर्ण शरीर प्रकाशाने न्हाऊन निघालेलं आहे. ही ऊर्जा, हा प्रकाश फील करायचा आहे. आपल्याशी कोणत्याही कारणाने जोडलेले सर्व लोक, आपल्या कुटुंबातील लोक, आपले अँसेस्टर्सना विसरायचं नाहीये. आपले पूर्वज, आपले फ्रेंड्स, कलीग्स, शेजारी, फॅमिली, एक्सटेंडेड फॅमिली, या सगळ्यांपर्यंत ही ऊर्जा, हा प्रकाश पोहोचतोय, जे आपल्याशी सूक्ष्म अशा कॉर्डने जोडलेले असतात. त्या सर्वांपर्यंत ही ऊर्जा पोहोचते. असं जाणवेल की आता हे अस्तित्व आहे, माझं अस्तित्व हे एक ज्योत बनून राहिलेलं आहे. काही वेळ त्याचा अनुभव घ्यायचा आहे. आपलं प्रकाशित शरीर ज्याप्रमाणे एका ज्योतीने दुसरी ज्योत सहजपणे प्रज्वलित होते, तसं आपल्याला मिळालेलं आणि आता आपण ऍक्टिवेट केलेल्या सगळ्या गोष्टी, ज्ञान, सगळ्या क्वालिटीज ज्या आहेत आत्ता आपण या क्षणी ऍक्टिवेट केलेल्या, लव, पीस, हॅपीनेस, सक्सेस, हेल्थ, प्रॉस्पॅरिटी, विजडम, क्रिएटिव्हिटी, या सगळ्या गोष्टी आपण ज्या आत्ता ऍक्टिवेट केल्या, त्या माझ्याशी संपर्कात येणाऱ्या सगळ्यांना मिळतात. जसे ज्योती एका ज्योतीवरून दुसरी ज्योत पेटवतो, तशाच या क्वालिटीज एकाकडून दुसरीकडे सहजपणे प्रक्षेपित होत आहेत. आणि ही जाणीव खूप सुंदर आहे.
ह्या आपल्यामध्ये मुळातच असलेल्या सगळ्या क्वालिटीज आपण आता ऍक्टिव्हेट केल्या, त्याच्यावर थोडीशी धूळ जमा झाली होती, ती फक्त आपण बाजूला केलेली. टू फाइंड द डिव्हिनिटी विदिन अस. Slowly, slowly, 3 to 4 long and deep breaths. मास्टर्सना खूप खूप धन्यवाद द्यायचे, या ज्योतीला, या प्रकाशाला खूप खूप धन्यवाद द्यायचे. दोनही हाताचे एकमेकावर घर्षण करून त्याची ऊर्जा प्रथम डोळ्यांना, हृदय चक्राला आणि नाभी चक्राला देऊन संपूर्ण शरीरावरून हात फिरवायचा आहे, अगदी हळूवार, अगदी प्रेमाने. सावकाश डोळे उघडायचे. हरिओम. डोळे उघडल्यावर पहिले पाणी पिऊन घ्या. धनश्री सांगतेस? धनश्री, हात रेज केलायस, हँड रेज. सांगू का? हा, सांग ना. हा, पहिल्यांदा थँक्यू तुला आणि सर्वांनाच थँक्स. मी जरा उशिरा जॉईन झाले, बाहेर होते, त्यामुळे आधी मी व्हिडिओ ऑन केला तेव्हा उभी होती, म्हटलं आधी 2 मिनिटांनी बसून व्यवस्थित हे करूया. खूप छान झालं अगदी. म्हणजे मला आधी पहिल्यांदा एक सांगायचं आहे, म्हणजे तू जेव्हा हातापर्यंत पोचू दे असं म्हटल्यावर ना, अजान बाहू असं जाणवलं थोडस. वाव. मला ते एकदम वेगळंच वाटलं. म्हटलं अरे हे काहीतरी वेगळं आहे असं ते जाणवलं. बाकी तू सांगितल्याप्रमाणे सगळ्या गोष्टी केल्या, सगळीकडे ती जिथे जिथे म्हणून तू जाऊन ते ऍक्टिव्हेट होतंय अशा सगळ्या ज्या गोष्टी म्हणालीस, तर माझा संकल्प आपल्यासाठी योग्य. आणि मग तू सगळ्याच गोष्टीचा उल्लेख नंतर केलास की हे सक्सेस आहे, लव्ह आहे, त्यामुळे त्या सगळ्या गोष्टी तू म्हणत होतीस त्याप्रमाणे मी घेतल्या. आणि शेवट होताना ना जांभई आली एक, जे मला असं वाटलं की हा आपल्यात काही अडकून पडलेलं आहे ते रिलीज झालं. आणि गंमत म्हणजे सहस्राधारच्या इथे ना असं, म्हणजे मूलाधार पासून सहस्राधार पर्यंत असं बॅक साइडने इतका सुंदर ह्याचा ज्योत, म्हणजे आपण म्हणतो ना की ती ऊर्जेची अगदी लाईन आपल्या मणक्यातून वरपर्यंत पोचते, सहस्राधार पर्यंत. आणि एक झाड असतं ना, नारळाचं झाड वगैरे, त्याचं फांद्या आणि हे ते, त्या अशा त्या प्रकाशमय झाल्यात आणि पूर्ण शरीर ते त्या प्रकाशाने, म्हणजे असं दिव्यांची रांग आणि ते माळा लावलेत अशा तऱ्हेने ते सगळं असं पूर्ण. पण ती सगळी ऊर्जा येलो ऊर्जा, म्हणजे आपण, तू सूर्याचा पण उल्लेख केलास आणि ऊर्जेचा, म्हणजे जो आपण म्हणतो ना,
ती ऊर्जा जाणव संपूर्ण. म्हणजे एक लाईट पेटल्यावर किंवा आपण दिव्याची ज्योत कशी असते पिवळसर रंगाची, बरोबर. तर तसा तो हे झाला. आणि तू ती पण ती हे दिवा तो लावून हे दिलं स्क्रीनवर, त्यामुळे खूप बरं झालं. कारण आता मला माझ्याकडे ती काही सोय नव्हती, बरोबर त्यामुळे हो, मला बाहेरून त्याचं आल्यामुळे हो, मी तो मला विचार केला त्याचं की समजा कोणी प्रवासात बिवासात असेल आणि त्यांना समजा नाही जमलं जवळ दिवा ठेवायला. बरोबर. आणि ती खूपच सुंदर होती. हो, मी शोधून शोधून काढली. त्यामुळे मस्त झालं एकदम. म्हणजे आधीच मला उशिरा जॉईन झाल्यामुळे ऐकायला नाही मिळालं, पण ते समजलं की जे हम्म. काही तू सांगतेस ते, आणि छान करता आलं. त्यामुळे मग ते राहिलं मला, ऐकता आलं नाही याचं दुःख नाही वाटलं. कारण बरोबर. एकदम प्रत्येक प्रोसेस मला जमली असं. हम्म. त्यामुळे थँक्यू पुन्हा नाही एकदा. तसं लेटच सुरू झालं कारण की हा, लोक बरेचशी आली नव्हती. इनफॅक्ट मला सांगितलेले एक दोन जणी अजूनही नाही आल्यात, पण तर मग मी हा. 9:15 झाल्यावर मग सुरू केलं. बरोबर. आणि अगं काय होत होतं, म्हणजे मी मोबाईलवरनं आहे ना, तर मोबाईलवरनं चुकून माझी ती चॅट मी म्हंटल हे काय होतंय. मग मी परत बघितलं, म्हटलं नॉर्मली आपलं कसं झूम लगेच स्टार्ट होतं. म्हटलं हम्म. काहीतरी गोंधळ माझाच चालू आहे. म्हणून म्हटलं शांत होते, बसते आणि मग करते चालू. बरोबर. बरं झालं मस्त पण ते झालं. शांत बसूनच करायचं होतं. हो, हो, हो. तेच नाही, मी आले होते आणि हातपाय धुवायचे होते. बाहेरून आले तर हातपाय धुण्याच्या आधी नको म्हणून मी तोपर्यंत थांबलेले. पण खूपच उशीर व्हायला लागला म्हणून मग स्टार्ट केलं. असं ते झालं. गुड. पण कदाचित ते व्यवस्थित मला जसं आधी हातापायांची शुद्धी होऊन मग करावं असं वाटत होतं, तर तसं झालं. त्यामुळे छान वाटलं. मस्त झालं एकदम. थँक्यू. थँक्यू. हा, नूतन ताई, तुमचा माईक ऑन आहे का? माईक ऑन नाही आहे तुमचा. माईक ऑन आहे. मी एक मिनिट. आता झाला, आता झाला. हा. तर पहिल्यांदाच असं झालंय की तुम्ही उशिराने सुरुवात केली, म्हणजे 9 वाजता. कारण नॉर्मली मी ऑफिसमधून येताना नेहमी 7:30-8चा तुमचा टाइम असतो आणि मला कधीच म्हणूनच मी इनफॅक्ट प्रवासामध्ये काय झालं ना की मलाच बऱ्याचदा लेट व्हायला लागला आणि मग बऱ्याचदा ते कॅन्सलच व्हायला लागलं. म्हणून मग मी म्हटलं की उशिराच ठेवू, म्हणजे मग आज कॅन्सल किंवा मग मी धावत पळत घरी येणार आणि त्यामुळे मग मी उशिराच आणि टाइम. आज हा मेसेज मी नेहमी मेसेजेस मध्ये बघते किती वाजता आहे आणि मग राहून जातं. आज 9 मध्ये म्हणल्यानंतर म्हणजे मनातून एवढी खुश झाले की अरे वा चला, तरी बरोबर. आपण बसायला मिळेल म्हणून. आणि खूप छान अनुभव होता. म्हणजे प्रत्येक ठिकाणी जसं जसं फिरेल ना तसं एक वेगळ्या प्रकारचं शरीरामध्ये हलके हलके आपले व्हायब्रेशन्स असे असे जाणवत होते. अजूनही पायात आहेत असं वाटतं. म्हणजे छान वाटलं, मोकळं वाटत आहे. धन्यवाद. धन्यवाद. थँक्यू. थँक्स फॉर शेअरिंग. कोण सांगताय अजून? हँड रेस केला तर. बंद. हा, कोण? किंवा तुमचं नाव सांगा. हा, श्रीपाद. श्रीपाद दादा, हा बोला. माईक ऑन करा हा तुमचं. नाही, माईक ऑन नाही झालं. आलाय. हा, झाला आता झाला. मी पहिल्यांदाच जॉईन केलंय हे, प्रथमच जॉईन केलंय. हा. आणि माझी सध्या कामाची घाई असते आणि आज 2-3 दिवस झाले माझी तब्येतही बरी नाहीये. हम्म. पण बसता येईल की नाही वाटलं नव्हतं मला एवढं. बरोबर. पण चांगला झालाय कार्यक्रम. माझा अनुभव चांगला आहे तसा आजचा. छान वाटलं. गुड. थँक्यू. थँक्यू. हो. हा, प्राजक्त.
आवाज येतो? थोडा कमी येतोय नेहमीप्रमाणे. असा हेडफोन धरून बघ. हा हा. आता येतं? हा थोडासा बरा आहे. ओके. खूप छान वाटलं. म्हणजे खूपच मस्त अनुभव आला मला. आपण अं, जेव्हा डोळे बंद करून ज्योत बघत होतो, तेव्हा त्या ज्योतीमध्ये सगळे मास्टर्स मला दिसत होते. आणि मग ते छान मी रमलेले त्यांना बघण्यात. आणि तू म्हणालीस की ते आता हार्ट चक्र. हृदयाच्या ठिकाणी त्या ज्योतीला स्थापन करा. आणि मला असं वाटलं की अरे देवा, इथनं आता इथे कसं नाही, म्हणजे तो डिफिकल्ट टास्क वाटला मला. पण त्याच क्षणी ते काहीतरी झालं आणि म्हणजे इथे मला एनर्जी जाणवली प्रॉपर. म्हणजे मला असं म्हणजे मला कळलं की अरे गेलं ते बरोबर, आपल्याला करता आलं असं. आणि तिथे कमळ पण, म्हणजे मला एनर्जीच्या स्वरूपात कमळ जाणवलं, असं मला काही दिसलं नाही. हा आणि संपूर्ण शरीर जेव्हा आपण शुद्ध करत होतो किंवा ज्ञानेंद्रिय पंचेंद्रिय शुद्ध करत होतो, तेव्हा मला तिथे तिथे ती ज्योत म्हणा किंवा तो प्रकाश नेता आला छान. म्हणजे मी फायरचे वेगवेगळे जे काही असतात, म्हणजे हे प्रकाशाच्या स्वरूपात किंवा आगीच्या स्वरूपात, असं सगळ्या स्वरूपात मी ते माझ्या शरीरभर जाणवलं मला ते. आणि जेव्हा ते आपण सहस्त्राला कमळ इमॅजिन करायचं होतं, गोल्डन कमळ, तर ते खूपच सुंदर. आणि सहस्त्र म्हणजे त्याला खरंच तेवढ्या 1000 पाकळ्या होत्या, इतकं सुंदर मला कमळ ते दिसलं. असं गोल होतं डोक्याच्या वर. आणि त्याच्यावर आपल्याला अवकाशात कसं असं तो गोल दिसतो, असं सगळं फिरत असतं गोल गोल, तसं दिसलं. आणि त्यामध्ये इतके विषय दिसले मला, म्हणजे असे सब्जेक्ट म्हणतो ना आपण की माझ्या आवडीचे, अरे हा एक सब्जेक्ट आहे, तो एक सब्जेक्ट आहे. आणि मग मला असं झालं की म्हणजे मला ते थोडंसं कळालं नाही, काही काही अर्थ लागला की मला याचा अभ्यास करायचा आहे का, किंवा ह्याचा अभ्यास केला तर छान होईल असं वगैरे, ते बरोबर. थोडंसं समजायचंय. पण ओव्हरऑल मला खूप छान वाटलं. आणि फक्त नंतर ना, म्हणजे संपता संपता अंगाला थोडीशी खाज आली, हेवी झालेलं सगळं शरीर. पण आता बरं वाटतंय पाणी वगैरे प्यायल्यानंतर. हा म्हणजे आपण आता एक प्रकारे म्हणलं ना की शुद्धी, आता शुद्धी आपण करतो तेव्हा म्हणजेच काय करतो की आपल्याला नको असलेलं बाहेर काढून टाकतो ना. मग ते एक प्रकारे म्हणून पण तसं ते खाज आली असेल किंवा जे काही असेल, म्हणजे ते बाहेर पडलं. जसं आता धनश्री म्हणाली की तिला जांभई आली, सो काहीतरी बाहेर टाकलं आपण शेवटी. सो इट्स गुड. ओके, थँक्यू. थँक्यू. हर्षदा, हर्षदा ताई. या येतोय आवाज? हो. हा. हा. फर्स्ट ऑफ ऑल थँक्यू. मी फर्स्ट टाइम असं संध्याकाळचं मेडिटेशन म्हणजे 9 वाजता घेतल्याबद्दल मी अटेंड करू शकले. आणि मेडिटेशन तसं छान झालं. मला आज्ञा चक्रापासून हार्ट चक्रापर्यंत त्या ज्योतीला नेता आलं. आणि तो मला प्रकाश पूर्ण छातीभर असा पिवळसा छान असा जाणवला. त्याची प्रखरता नव्हती जाणवत, पण तरी पण प्रकाश आहे, पण तरी असं शीतलता जाणवत होती. नाईस. आणि सगळं झालं, छान झालं मेडिटेशन. पण झाल्यावर ना मला इथे जरा थोड्याशा अशा झिणझिण्या आल्या या साईडला, राईट साईडला माझ्या डोक्याच्या. बरोबर. पण मला ते आता बरोबर बरं आहे ना? हा बरं काजूनी वाटतं वाटत म्हणजे आहे. गोड खा थोडस काहीतरी. गोड खा हा काहीतरी. आणि पाणी प्यायलंच असेल. हो, पाणी प्यायला. आता थोडंसं काहीतरी गोड खा आणि म्हणजे ते ग्राउंडिंग पूर्ण होऊ दे, मग बरं वाटेल. आणि हिला म्हटलं तसं की काहीतरी आपण बाहेर पडण्याचं हे शुद्धी केली ना, सो ते रेसिड्यूज बाहेर पडत असतात ह्या ना त्या मार्गाने. सो म्हणून मी ते शेवटी पायाच्या वेळेला एक म्हटलं होतं की काही फिजिकल सेन्सेशन जाणवतील कदाचित असं. तर ते त्याच्याचसाठी असतं की आपण तिथे शुद्धी करतो तर ते बाहेर पडतं नको असलेल्या गोष्टी. तर त्यामुळे थोडंसं जाणवू शकेल, पण हिलिंग म्हणजे झालंय असं समजायचं त्याच्यात. सो गोड खा मात्र काहीतरी, जर येस. थांबत नाही तर.
आणि आता थँक्यू. काय झोपायचंच असेल त्यामुळे तसा काही प्रॉब्लेम नाही. आता कुठे जायचं नाही म्हणजे ग्राउंडिंग साठी. थँक्यू. येऊन अजून कोण सांगतंय? ज्योतिताई सांगतात का? तुम्ही काही बोलत असाल तर ऐकायला येते. कोणी यावेळेला पहिल्यांदाच केलं असेल आणि त्यांना जर का शेअर करायचं असेल तर यू आर वेलकम. शक्यतो 1-2 वाक्य बोला. अर्थात आपण नंतर झोपणार आहोत त्यामुळे तसा काही प्रश्न नाही, पण 1-2 वाक्य बोला किंवा गोड खा काहीतरी. ग्राउंडिंग साठी सांगते. कोण सांगतंय अनुभव? हे अनुभव प्रत्येकाला असं विचारण्यामागचं कारणच ते आहे की आपण बोलल्यानंतर आपलं ग्राउंडिंग होतं. ठीक आहे. तुम्ही ग्रुपवर टाकलं तरी चालेल. तुम्हाला ज्या ग्रुपवरून ही लिंक मिळाली त्या ग्रुपवर तुमचा अनुभव शेअर करा तरी हरकत नाही. ठीक आहे. चॅट मधले वाचतीये मी. थँक्यू. थँक्यू. ओके. ठीक आहे. मग आता मी एंड करते मीटिंग. मी सांगत नसेल तर बाय बाय. थँक्यू. Recording stop.